आणि या ठिकाणी गेम चेंजरचा अवॉर्ड दिला जातोय कैलास कापरे. आणि या ठिकाणी गेम चेंजचा अवॉर्ड देण्याची मी विनंती करतो. सन्माननीय राजेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण गेम चेंजर सचिन जाधव याला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मिस्टर के या ठिकाणी आपण आपला रन रेट देखील पाहावं लागेल, कारण एक एक सामना एक संघ जिंकतोय तर दुसरा सामना हरतोय. 2 मॅचेस प्रत्येक संघाच्या होत आहेत. ज्याचे पॉइंट जास्त तो संघ मात्र पुढच्या फेरीत जाणार आहे आणि ज्याचे पॉइंट्स कमी होणार आहेत त्या संघा मात्र या ठिकाणी अतितडीची लढत द्यावी लागेल, कारण या ठिकाणी मात्र पॉइंट आहेत का हे देखील पाहावे लागतील. बरोबर आहे. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने आपण. आणि या सामन्याचा रिव्हर्स शॉटचा बादशाह म्हणून ज्याची पंचक्रोशीत ओळख आहे असा अक्षय जाधव याने या सामन्यामध्ये बंटी याच्या पहिल्या चेंडूचा खणखणीत समाचार घेतला आहे आणि रिव्हर्स शॉट द्वारे चौकार लगावला आहे आणि या सामन्याची सुंदर अशी सुरुवात केली आहे. आणि ज्या पद्धतीने मनोहरजी सांगत आहेत की प्रत्येक संघाचे 2-2 मॅच आहेत, परंतु 2 मॅच पैकी संघ 1 मॅच विजयी होतोय आणि 1 मॅच पराजयी होतोय. तर या सामन्यामध्ये आपल्याला रन रेट नुसार टॉप 4 संघ आपले निवडले जाणार आहेत. त्यामुळे सामना भले पराजय झाला तरी पण एक चांगल्या रन रेटनी तो विजयी होता आला पाहिजे आणि त्याच पद्धतीने पराजित सुद्धा होता आला पाहिजे. आणि मैदानामध्ये दुसरा चेंडू कमबॅक करत बंटी याने डॉट काढलाय. सुंदर सुंदर असा तिसरा सुद्धा चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर असा चेंडू टाकण्यात आला होता अक्षय याला आणि 2 धावा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पुन्हा आपण थोडं व्यासपीठाच्या दिशेने वळतोय, कारण मान्यवरांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. असे राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या संस्थेचे वैद्यकीय समिती प्रमुख संपर्क प्रमुख आणि आमचे जिवलग मित्र सन्माननीय रवींद्रजी पालकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच त्यांच्याबरोबर या ठिकाणी एक दमदार व्यक्तिमत्व मनमोलावे व्यक्तिमत्व ओंबासी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया, कारण खास टिटवाळ्यावरून या ठिकाणी आपली UP ची स्पर्धा पाहण्यासाठी आपले हितचिंतक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि आपल्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. या ठिकाणी आपण काय पाहतोय, मला वाटतं अक्षय बाद होतोय, माघारी परततोय. एक महत्वाचा गडी एक महत्वाचा विकेट अक्षयकडे पाहिलं जातं. ज्यावेळेस किशोरजी आपण ज्यावेळेस लिलाव चालू होता तर लिलाव चालू असताना देखील असे हे मोठमोठे जे खेळाडू होते त्या खेळाडूंचा लिलाव होत असताना कोणत्या संघाकडे कोणता खेळाडू जाईल ही महत्वाची चढाओढ ही त्या लिलावाच्या दरम्यान आपण पाहिली होती. आणि त्यानंतर प्रत्येक संघामध्ये खेळण्याची एक सुवर्ण संधी या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मिळाली आणि प्रतिस्पर्धी म्हणून एक मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी आपण पाहतोय. पुढील चेंडू बंटी यांचा, या ठिकाणी बंटी यांच्या चेंडूचं स्वागत केलंय. चेंडू पाठवलाय सीमारेषे पार, आला एक खणखणीत चौकार. डीजे आपण ज्या पद्धतीने सांगितलं ऑक्शन मध्ये सर्व खेळाडूंना भरघोस अशी बोली लागली होती आणि त्यामध्ये जो आता फलंदाज बाद झाला तो सुपर किंगचा सुपर हिरो अक्षय, ज्याने मागच्या वर्षी चॅम्पियन संघाला चॅम्पियन बनवून विजेता पदक मिळवून दिलं होतं आणि त्या अक्षयला या ऑक्शन मध्ये भक्कम अशी बोली लागली होती. जो काही खास कामगिरी न करता स्वस्तात बाद झाला आणि त्याचं कारण ठरला तो म्हणजे बंटी. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे बंटी. सुंदर अशा गोलंदाजीमध्ये या पहिल्या मुख्य असा पॉवर प्लेचा षटक, या षटकाची समाप्ती होत आहे आणि या षटकानंतर धावसंख्या जाते सुपर किंग्स या संघाची फक्त 13 धावा.
या ठिकाणी पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 13 धावांवरती. त्यानंतर दुसरं षटक कोण घेऊन येते? दुसरं षटक घेऊन आलाय तो चेतन रसाल, खास गुजरात वरून या आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झालाय. कारण क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो एक वेगळी ओळख आपल्या उन्नवरे गावची आणि एक मैत्रीपूर्ण बांधिलकी एक जपण्याचं काम या ठिकाणी आपले आयोजक भावेशजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांनी जपलेलं आहे. आणि त्यांना सर्व आपल्या खेळाडूंनी दिलेली महत्वाची साथ आहे. मग संघ मालक असतील तसे सर्व खेळाडू असतील. आता मात्र पुन्हा या ठिकाणी आपण चेंडू फेकतोय चेतन आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय चौकार 4 धावा. कारण ज्या पद्धतीने आपण चेतनाची बागेल सामन्यामध्ये गोलंदाजी पाहिली, बेकार प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु मला असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये देखील तसंच पाहायला मिळेल, काहीतरी या ठिकाणी कमबॅक होईल. पंचांचा काय इशारा येतोय? नो बॉल रिव्ह्यू. ओके, नो बॉल या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तसेच आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे उन्नावरे गावचे एक मनमिलावू प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय रवींद्रजी जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी आजच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कोणता निर्णय दिला जाईल याच्याकडे सर्वांची नजर असेल. एका मॅच मध्ये म्हणजे प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक रिव्ह्यू घेण्यात येणार आहे. हा जर रिव्ह्यू आपण आता घेतला तर पुन्हा रिव्ह्यू घेण्यात येणार नाहीये. ही महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी असेल. चेतन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अफाट याचा वेग जर पाहिला त्याच्या गोलंदाजीचा खूप मोठा वेग आहे, परंतु वेगाप्रमाणे चेंडू मात्र या ठिकाणी फेकण्यामध्ये तो असफल होतोय. असा हा चेतन रसाल. बॉल खाली येतोय. लीगल डिलिव्हरी आहे. पंच लीगल डिलिव्हरी. आणि त्या चेंडू मध्ये 4 धावा मिळवल्या त्या धुरंधर आणि त्या दिशेला पुन्हा एकदा फटका मारला आहे धुरंधर आणि पुन्हा एकदा चौकार. 2 चेंडू 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेतन गोलंदाजीवरती धुरंधर फलंदाजी करतोय तो म्हणजे धुरंधर. डीजे चेंडू पाहूयात. पुढीलचा चेंडू सुंदर असा मिडॉनच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा आणि 2 धावा पूर्ण. पाहूया तिसऱ्या धावचा प्रयत्न करतोय का? आणि हो, तिसरी धावचा सुद्धा प्रयत्न. 3 धाव यशस्वी. 4थी धावाचा प्रयत्न आणि पाहूया 4 धावा सुद्धा आणि 4 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धुरंधर आणि सतीश या दोघांमध्ये खराब असं क्षेत्ररक्षण टायगर्स यांच्यामध्ये पाहायला मिळतंय. सुंदर असा
मिडऑफच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू, एक धाव यशस्वी पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना धुरंधर सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे धुरंधर. आपल्या संघाला जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभं करताना धुरंधर. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने सुंदर असा टोलावलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. डीजे प्रमुख आदरणीय रवींद्रजी पालकर सर यांचं आगमन झाले. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी आयोजक भावेशजी लोंढे यांना विनंती करेन की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळ या संस्थेचे कार्यकुशल सभासद आमचे मित्र सन्माननीय ओंबासे सर यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी भावेशजी लोंढे यांना विनंती करेन की आपण देखील त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आलेल्या मान्यवरांचं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होते. आणि पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय 2 संघांमध्ये होत असलेली महत्वाची लढत. सुंदर असा झेल पाहायला मिळाला आपल्याला. धुरंधर ज्याने धुरंधर कामगिरी केली असा फलंदाज तो म्हणजे धुरंधर. सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला नक्कीच एक भरभक्कम अशी धावसंख्येचा डोंगर उभा केलेला आहे तो धुरंधर. त्याचा सुंदर असा झेल पकडला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे शैलेश. पाहूयात शैलेश कशा पद्धतीने ह्या शेवटचा षटक म्हणजेच ज्याला आपण हाणामारीचा षटक असं म्हणतो या षटकाची खरोखरच हाणामारी करत समाप्ती करतोय का आणि उंच असा डोंगर धावांचं पूर्ण करतोय का शैलेश. सुंदर असा चेंडू रंजन याचा कमबॅक करत पहिला चेंडू निर्धाव शैलेश याच्यासाठी. शेवटचे काहीसे चेंडू शिल्लक या हाणामारीच्या षटकामध्ये. काय वाटते मनोहरजी 1-2 चक्के षटकार चौकार मिळतील का पाहायला? कुठेतरी या ठिकाणी मंदावलेली धावसंख्या दिसते. या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागणार. आता पात्र हवेमध्ये चेंडू होती. फिल्डर हे पण चेंडू जाईल का सीमारेषे पार हे देखील पाहावं लागतंय. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिकडे पाहायचं देखील आहे चेंडू गेलाय का. परंतु तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा घेतल्या आहेत, 3 धावा घेतल्यात की 4 धावा हे देखील पाहावे लागतील. ओहो क्या बात आहे. या ठिकाणी मला वाटतं पाहावं लागेल. धावसंख्या घेतल्या, धावा घेतल्या 4 धावा. शैलेश जाधव सांगतात मी जरी चेंडू फेकला सीमारेषेच्या बाहेर जरी नाही गेला तरी 4 धावा धावण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि त्यांना साथ देतात शैलेश जाधव आणि सतीश कांचरे. या खेळाडूबद्दल काय बोलायचं. गावी आपला व्यवसाय सांभाळून प्रत्येक रविवारी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी वाडीसाठी या ठिकाणी उपस्थित राहणारा सतीश कांचरे मात्र मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय जबरदस्त रनअप आहे. परंतु आता मात्र 1 धाव होती
2 धावा घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी एक मोठा गडी बाद होतोय. सतीश कांसरे माघारी परत आहेत. सुंदर या ठिकाणी खेळी खेळत होते कारण शेवटचं षटक होतं आणि या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर उन्नवरे सुपर किंग संघाची धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 39. 42 विन. 40 धावा, 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. नक्कीच कडवट असं आव्हान उभं केलंय सुपर किंग्स यांनी. आणि ज्या पद्धतीने मनोज आपण बोललात की सतीश कांसरे एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत ज्यांचं गाव ठिकाणी उन्नवरे बाजारपेठेमध्ये किराणा स्टोअर असं मोठं दुकान आहे. परंतु खेळाप्रती एवढी आवड आहे त्यांना, प्रत्येक रविवारी आपलं दुकान आपला व्यवसाय बंद ठेवून आपली आवड जपण्यासाठी या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आपल्याला प्रत्येक रविवारी पाहायला मिळतात आणि सुंदर अशी कामगिरी करून पुन्हा आपल्या व्यवसायाच्या दिशेने मार्गस्थ होतात. अंपायर सतीश दादा तो चेंडू तपासा. नाही सुपर किंग्स कर्णधार अक्षय जाधव त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि थँक्यू डीजे. आणि यानंतर ज्या सामन्याची आपण वाट पाहत आहोत असा प्रेक्षणीय सामना आयोजक सन्माननीय भावेजी लोंढे आणि सुनीलजी पाणकर यांच्या माध्यमातून आज लहान मुलांना या ठिकाणी आपण खेळण्याची संधी देत आहोत. आणि विशेष म्हणजे या सामन्यासाठी खास ज्यांना खेळाची क्रिकेट या खेळाची खूप जास्त आवड आहे अशा आपल्या छोट्या मुली या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सामन्यानंतर त्वरित एक आकर्षक असा प्रेक्षणीय सामना या लहान मुलांचा पाहायला मिळणार आहे. आणि या 2 संघांचे कर्णधार रुद्र लोंढे आणि आराध्या देशमुख पुणे हे दोन्ही कर्णधार, या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्सकडे त्वरित यायचं आहे आणि या सामन्याचा टॉस उडवला जाणार आहे. सामन्याचे आयोजक सन्माननीय भावेजी लोंढे हे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस उडवला. आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले उन्नवरे गावातील जागृतीवाडी वाडीतील सभासद सन्माननीय रवींद्रजी पाणकर आणि मामाई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सन्माननीय प्रभाकरजी पाणकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. नक्कीच प्रभाकरजी पाणकर आपणास आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आणि छोट्या मुला मुलींचा जो आता प्रेक्षणीय सामना होणार आहे, या सामन्याचा जो टॉस झाला, नाणेफेकीचा कॉल झाला आणि रुद्र लोंढे यांनी नाणेफेक जिंकला आहे. ज्युनियर बॉय आणि ज्युनियर गर्ल्स असा हा सामना रंगणार आहे. आणि मैदानाच्या दिशेने पाहतोय आपण पहिल्या चेंडू मध्ये खणखणीत प्रहार केला आहे, तो म्हणजे बिग हिटर नागेश. आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. आणि या नो चेंडू वरती खणखणीत असा समाचार घेतलाय, तो म्हणजे नागेश. आणि मिळाल्या 4 धावा. आणि पुढील जो सामना होणार आहे छोट्या
यंग गर्ल्स आणि यंग बॉईज याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शहरांमधून या ठिकाणी मुले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आराध्या देशमुख कर्णधार जे पुण्यामधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अपूर्वा वायकर पोलादपूर, भूमी गुरव राजापूर, प्रिया उगाले खेड, ग्रंथाली खोंडगे ओवले, दुर्वा कदम उन्नवरे, प्रसिद्धी पाणकर उन्नवरे, काव्या लोंढे उन्नवरे, तनिष्का मिस्त्री कणकवली, प्रथमेश बेर्डे फणसू, मिहिर बैकर दापोली, तनिष गुरव राजापूर, ध्रुव गुरव राजापूर, रुद्र लोंढे उन्नवरे, ध्रुव मिसाळ उन्नवरे, मानस विचारे उन्नवरे, दक्ष मिसाळ उन्नवरे, मित जाधव उन्नवरे, दक्ष पाणकर उन्नवरे, स्वरूप शिगवण उन्नवरे, आयुष नाचरे पोपळवणे आणि ऋत्विक जाधव उन्नवरे. सर्व मी आता ज्या खेळाडूंची नावं घेतली त्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला उपस्थित राहायचं आहे आणि आपणास पुढील सूचना दिल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने आणि इकडे खणखणीत अशी आतिशी बाजी आपल्याला पाहायला मिळते ती नागेशच्या बॅट मधून. पहिलं षटक हाताळताना प्रथमेश म्हणजेच पत्तू याचा पहिल्या षटकामध्ये खरपूस असा समाचार घेतलाय तो म्हणजे नागेश आणि काहीशी अडचण सुंदर अशी आतिषबाजी आणि या खणखणीत फटकेबाजीतून धावसंख्या झाली आहे 13 धावा. काहीशे चेंडू शिल्लक. पाहुयात कशा पद्धतीने कमबॅक करतो तो पत्तू. सुंदर अशी गोलंदाजी केली त्यांनी मागच्या 2 पर्वामध्ये. सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. फलंदाज यांना विनंती आहे आपण वारंवार वेळ वाया घालवायचा नाहीये. यानंतर त्वरितच आपण एक प्रेक्षणीय सामना खेळवणार आहोत. एक बाळ खेळाडू असं आपण त्यांना म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, ज्यांना क्रिकेट प्रति खूप आवड आहे, जे या ठिकाणी आपण या खेळात या स्पर्धेचं वैशिष्ट्यच आहे गुणवंत खेळाडूंचा शोध. आणि या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी मोठ्या खेळाडूंप्रमाणेच छोटे खेळाडू, छोटे गर्ल्स बॉयज या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करणार आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सर्व क्रिकेट प्रेमी यांना या सामन्याचा आस्वाद घेता येणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमी आपल्या परिवारासहित नक्कीच या सामन्याचा आस्वाद घेतील आणि आपल्या बाल खेळाडूंना प्रोत्साहन देतील. आणि मैदानाच्या दिशेने सुंदर अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे नागेश पाणकर. मागील सामन्यामध्ये काही खास कामगिरी करता आली नाही, परंतु या सामन्यामध्ये खरपूस असा समाचार घेतोय आणि पहिल्या षटकामध्ये सुंदर अशी फलंदाजी करतोय तो नागेश पाणकर. मनीषजी लोंढे, आपण त्वरित समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा आहे. मैदानाच्या दिशेने पाहतोय आपण खणखणीत चौकारांचा आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 5 षटकार आपल्याला ह्या पहिल्याच
षटकारामध्ये 5 चौकार नागेश तुफा आणि फलंदाज करताना पहिल्या षटकामध्ये 5 चौकार तब्बल कुठले आहेत त्याने पाहूया. शेवटचा षटक, शेवटच्या चेंडू मध्ये पाहूया येतोय का हा सुद्धा चौकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चौकार, 6 चौकार, 6 चेंडू 6 चौकार, खणखणीत अशी चौकारांची आतषबाजी. सुपर सिक्सचा सुपर हिरो ज्याला म्हटलं जातं असा नागेश पाणकर स्वतःला सिद्ध करतोय, मी चौकारांचा सुद्धा बादशाह आहे. आणि पत्तू याच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27 धावा. धावांचं डोंगर असं उभं केलं आहे नागेशाने. मागील सामन्याची कमतरता भरून काढतोय तो म्हणजे नागेश. तब्बल पूर्ण ओव्हर खेळली त्याने. दुसरं षटक घेऊन येतोय गौरव. पहिल्या षटकामध्ये मला असं वाटतंय पहिल्या षटकामध्ये उत्तुंग असा रनरेटने मला वाटतं आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी नागेश पाणकर यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपल्या गावचे उन्नवरे गावचे बुद्धवाडीतील सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय दीपकजी तांबे आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेत. मी दीपकजी तांबे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आसनास्थ व्हायचं आहे. आणि मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय मला असं वाटतंय फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. वन साइड हिरो, वन हँडेड या सामन्याचा निकाल लावतोय तो म्हणजे नागेश पाणकर. डीजे औपचारिकता फक्त या सामन्याची. पाहूयात सुंदर सुंदर असा कमबॅक केलाय तो म्हणजे गौरव. पहिल्या चेंडूवरती फटका खाल्ल्याच्या नंतर सुंदर असे 2 निर्धाव चेंडू टाकलेत गौरव याने. आणि जिंकण्यासाठी टायगर्स या संघाला फक्त पाहिजेत 6 धावा. पाहूयात पुढील चेंडू गौरव याचा. सुंदर, अतिसुंदर, अतिसुंदर. नक्कीच मित्रांनो गौरवचं कौतुक करावं लागेल आपल्याला. सुंदर असा कमबॅक केलाय गौरव याने. 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती खरपूस असा समाचार घेतल्यानंतर सुंदर असे 3 निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी आपल्या उन्नवरे गावचे बौद्धवाडीचे सुपुत्र सन्माननीय दीपकजी तांबे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनास्थ व्हायचं आहे. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिलात या ठिकाणी खूप खूप आभार. आपण व्यासपीठावरती आसनास्थ व्हायचं आहे. त्याच पद्धतीने त्यांचे परममित्र आणि आमचे हितचिंतक असे गुहागर गावचे सुपुत्र सन्माननीय आत्मारामजी कानसे आपणास सुद्धा मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आसनास्थ व्हायचंय. आपणा देखील खूप खूप शब्द सुनांनी आम्ही स्वागत करतो. आपण आसनास्थ व्हायचंय. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आणि मैदानाचा आराखडा आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे
34 धावा आणि रिव्हर्स शॉटचा प्रयत्न परंतु असफल आणि या ठिकाणी जिंकण्यासाठी 5 चेंडू 6 धावा सुंदर असं षटक हाताळलं ते म्हणजे गौरव याने नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करत त्यांनी एक विजयासाठी रोखून धरायला लावलं ते म्हणजे गौरव यांनी सुंदर असं षटक हाताळलं. पाहूया शैलेश कशा पद्धतीने कमाल करतायत. सुंदर सुंदर असा चेंडू टाकला परंतु कर्णधार अक्षय याच्याकडून हा खराब क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. डीजे खरंच आता या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले होते असे सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी चव्हाण साहेब तसेच रवींद्रजी पालकर साहेब आणि ओंबासी सर हे खास टिटवाल्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. थोडा वेळ या ठिकाणी आजच्या स्पर्धेचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आजच्या या स्पर्धेला आलात आणि ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होते. त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद देतो. चला या